नमस्कार मित्रांनो, आत्ता उभा आहे भिवांना स्टेडियम चोराडे येथे. सगळ्यांना माहीत आहे ही एक प्रसिद्ध मैदान आहे आणि वारंवार मैदान होतात. तर या ठिकाणीच मैदान होणार आहेत, 2 मैदान होणार आहेत. एक होणार आहे आदत एक बैल आणि दुसरा एक बैल. तर कशा पद्धतीनं होणार आहे, नक्की बक्षीस रूप रेषा कशा असणार हे सगळं विचारूया. पूर्ण टीम आहे आयोजन करणारी. कशाच्या निमित्तानं मैदान घेतो आपण? नमस्कार. मैदान हे तुषार सूर्याजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त 5व्या पर्वातलं 5वं मैदान आहे. मैदान हे 1 तारखेला एक आदत एक बैल आणि 2 तारखेला एक दुसरा एक बैल अशी लगातार शनिवार आणि रविवार 2 दिवस दोन मैदान आहेत. तर त्यांची नाव नोंदणी आता सध्या चालू झालेलं आहे. नोंदणी काल चालू झालेलं आहे. बऱ्यापैकी आदतची 30 गाड्यांची नोंद झालेली आहे. दुसऱ्याची काही नोंद येते पण अजून काही एवढे प्रतिसाद नाही. चालू होईल नोंद, ती दुसऱ्याचं मैदान लेट असल्यामुळं. तर मैदान 1 तारखेला चालू होणार आहे. बक्षीस कसं राहणार आहे या मैदानाचं? बक्षीस प्रथम क्रमांक दोन्ही बक्षिसं एकसारखीच आहेत. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 80,000, तृतीय क्रमांक 60,000, चतुर्थ क्रमांक 40,000, पंचम 30, 20, 10, 10 या पद्धतीनं बक्षीस आहेत. क्वार्टर फायनलला बी बक्षीस आहेत आणि मेगा फायनलला बक्षीस आहेत. बरं. प्रवेश फी किती राहील? प्रवेश फी 1,050 रुपये प्रवेश फी आहे. बरं. आणि ही 2 मैदानं ठेवण्यामागं, आदत आणि दुसरा ठेवण्यामागं कारण काय? मैदान आदत आणि दुसरा ठेवण्याचं कारण असं की थोडं पावसामुळे कुठं बाहेरच्या भागात वगैरे कोणाचं फेऱ्या वाजवायच्या मैदान होते, त्यामुळे आपलं ह्या हिशोबाने आपण मैदानं 2 ठेवले. ती नियमावली कशी राहील? नियमावली अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार जी काही नियम आहेत ती एकच बैल एकदाच पळायला जाईल. पश्चिम महाराष्ट्र नियोजित मैदान केलं जाईल. जे बी काही नियम आहे लॉबीचं जे काय असेल सर्व नियम त्याप्रमाणे होतील. आता ही फाटी कशी आहे हे बघूया, कारण बहुतांशी बैलगाडी मालकांना माहिती आहे, पण ह्यांच्या नजरेतून पुन्हा एकदा बघूया. नाव काय तुमचं? रोहित चिंगाडे. लांबी किती आहे फाटीची? लांबी 850 फूट पल्ला आहे बैलगाडी मालकांसाठी, म्हणजे माहितीच आहे त्यांना, तरी पण 850 फूट पल्ला आहे. आणि ही आपलं रुंदी आपली 14-15 फूट जोगी फाटी जोगी. बरं. पुढं थांबण्यासाठी जागा आहे का? पुढं थांबण्यासाठी भरपूर जागा आहे, काय अडचण नाही. आणि आपण पुढं बैलांना वगैरे लांब जाऊ नयेत म्हणून नांगर वगैरे फणून वगैरे सगळं ओके करून टाकतो. आणि पाठीमागं उभं राहायला मागं भरपूर गाड्या, काय 10-15 गेट, किती बी गट गेलं, 15-20 गट गेलं तरी भरपूर जागा आहे, काय अडचण येत नाही. अजून काही माहिती विचार? बाकी तयारी झाली का? म्हणजे ॲम्ब्युलन्स असेल, बाकी गोष्टी? बाकी सर्व तयारी झालेली आहे. परमिशन आपल्याला उद्याच्याला भेटेल. परमिशन दोन्हीकडे काढले ते आपण आज. आता तुम्ही आता सांचीपारचा आला आहे, दुपारी आपण तांबेच्या ह्याला पण बाईट दिलेली आहे. आपण ती निमसोड फाटीवर बाईट दिल्या. मैदान आपल्या पावसाच्या बेतावर दोन्हीकडे कुठल्याही मैदान म्हणजे होणार. जर समजा आता पाऊस नाहीच आहे, तुम्ही बघताय आता इथं तिकडं बी काय पावसाची अडचण नाही. त्यामुळे पण दोन्हीकडे बी आपलं असं म्हणून दोन्हीकडचं परमिशन आपण काढलेलं आहे. एकदा मैदान आपण तसं केलंय, पण इथं वेळेस अडचण आली म्हणून आपण तिकडे गेलो. मैदान मेन कुठलं असणार आहे? मेन ठिकाण हेच, हे मेन ठिकाण राहणार. आणि जर अशी अडचण वाटायला लागली तर आपण तिकडे बी घेणार पर्याय म्हणून. पर्याय बी म्हणून. बरं. आता वाढदिवसानिमित्त मैदान ठेवत आहे, तर काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना हे सांगायचं आहे की मैदान रिस्तर आणि रास्त होत असतंय. आपलं मैदानाचं हे 5वं पर्व आहे आणि इकडं पाऊस नाही खटाव तालुक्यात. आता काय झालं भानगड, आपल्या पुसावळीपासून खालनं गेलं की कराड बिराड भागात पाऊस आहे. आता सध्या आपलं खटावमध्ये एक मैदान आमच्या चालू आहे, म्हणजे चालू आहे तिथं मैदान चालू आहे. ती म्हणजे आता आज लेट, आता तुम्ही आल्यावर मगापासून ऊन बिन होतं, त्यामुळं पावसाची काय अडचण नाही. मैदान ही 100% होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मैदान ही आपलं पश्चिम महाराष्ट्राचं थोडं आता कसं झालं, बाकीच्या गोष्टी असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आपण मैदान घेतले. आपल्या भागातली इथली सामान्य बैलगाडी मालक येतील, पळतील, राहतील. नाव नोंदणी कधीपासून चालू झाली? कालपासून चालू झाली नाव नोंदणी. आणि शेवटचा दिवस? शेवटचा परवा दिवशी संध्याकाळी, शुक्रवारी संध्याकाळी 7ला नाव नोंदणी बंद होईल आणि लाईव्ह लॉट संध्याकाळीच काढले जातील. मैदानात एकही गाडी नोंद घेतली जाणार नाही. आदत मैदान होतं आहे, दुसरा मैदान होतं आहे, या व्यतिरिक्त काय विशेष असणार आहे? या व्यतिरिक्त भव्य दिव्य अशा रील स्पर्धा ठेवल्यात. तरी प्रत्येकानं आपला सहभाग, कोण रील स्टार असेल, रील सिनेमॅटिक व्हिडिओ करत असेल तर त्याने आपलं प्रवेश नोंदवावा. प्रवेश फी किती राहणार आहे? 100 रुपये. आणि बक्षीस कसं असणार या रील स्पर्धेत? पहिलं बक्षीस 5,054 आहे, दुसरं 3,054 आहे, तिसरं 2,054 आहे, चौथं 5वं 6वं 1,054 आहे. बरं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय सन्मान चिन्ह वगैरे? सन्मान चिन्ह, हो सन्मान चिन्ह आहे. आणि ह्याचा निकाल 9 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. 9 ऑगस्ट? हां, 9 ऑगस्ट.
आदत मैदान होणार आहे 1 तारखेला आणि दुसरा मैदान होणार आहे 2 तारखेला. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं या मैदानात येऊन नावनोंदणी करून या मैदानाची शोभा वाढवावी.